आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी जो व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जे काही इतर जिल्हे आहेत या सर्व 35-36 जिल्ह्यांमध्ये आपल्याला राहण्याची व्यवस्था, आपण जर वसतिगृहामध्ये राहत असाल तर ते कोणत्या पद्धतीने आपल्याला वसतिगृह असणार आहेत याची सर्व इन्फॉर्मेशन आणि याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील एखादी विद्यार्थी होतकूर असेल, गरीब असेल आणि आर्थिक दुर्बल असेल असा जर विद्यार्थी हुशार असेल आणि त्याला जर एखाद्या ठिकाणी जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर इंजिनिअरिंग करायचं असेल, BA करायचं असेल, MBA करायचं असेल, LLB करायचं असेल तर राहण्याची सोय कुठे होणार हा त्याच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न पडत असतो। पण त्यावर सर्वात मोठा उपाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत नसते म्हणजे आपल्याला कोणीही सांगत नाही। याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे। हा व्हिडिओ संपूर्ण पहा, ज्याची सोय आपली सर्व मोफत होणार आहे, फुकट होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुणे संदर्भातील जो काही व्हिडिओ आहे हा मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती। आपण पुण्यासंदर्भातील मोफत शिक्षणाच्या ज्या संधी आहेत ह्या आपण तुम्ही पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे काही हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर जिल्हे आहेत त्या संदर्भात आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक वसतिगृह असते आणि ते वसतिगृह समाज कल्याणचं वसतिगृह असते। समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे समाज कल्याणचं वसतिगृह असते आणि ते वसतिगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्व जिल्ह्याच्या ठिकाणची वसतिगृह आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आणि सांचीचे जे स्तूप आहे त्यानुसार किंवा दीक्षाभूमीचे जे स्तूप आहे त्यानुसार त्या हॉस्टेलची इमारत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर ही जी इमारत आहे आणि हे जे हॉस्टेल आहे या संदर्भात काही गोष्टी सांगू इच्छितो तुम्हाला। इथे प्रवेश हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा असतो। आतापर्यंत ऑफलाईन पद्धतीनेच प्रवेश असतो। ऑफलाईन पद्धतीने फॉर्म आणून ज्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा प्रवेश होतो आहे त्या जिल्ह्यामध्येच तुमचा प्रवेश असणं, हॉस्टेल असलेल्या ठिकाणीच तुमचा प्रवेश असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तरच तुम्हाला तिथे प्रवेश मिळते। राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था मोफत होते, सोबतच तुम्हाला स्टायपंड पण मिळतो, म्हणजे निर्वाह भत्ता पण 800 रुपये मिळते। विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही शुल्क आकारलेले जात नाही, म्हणजे मोफत शिक्षणाची सुविधा तुमची या ठिकाणी होते। हे हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत। त्यानंतर जे काही 6 विभाग आहेत आपले, नागपूर झाला, पुणे, नाशिक, कोकण या सर्व ठिकाणी सुद्धा हे वसतिगृह आहे। विद्यार्थी मित्रांनो, मग याचे ॲडमिशन कधी सुरू होईल तर 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर या सर्व हॉस्टेलचे फॉर्म भरणं सुरू होतात आणि ऑफलाईन पद्धतीने होतात। आपल्याला ज्या विषयामध्ये आपल्याला MA करायचं असेल किंवा इतर पदवीमध्ये आपल्याला पदवीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, जसे LLB असो, MBA असो, फार्मसी असो, त्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा असतो आणि तो फॉर्म त्या वसतिगृहात नेऊन द्यायचा असतो ज्या ठिकाणी तो फॉर्म मिळत असतो। आणि काही दिवसानंतर म्हणजे प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला त्यानुसार त्या हॉस्टेलची लिस्ट लागते आणि आपल्या लिस्टमध्ये आपलं जर नाव आलं तर आपल्याला 3 वर्षाचं LLB असेल तर 3 वर्ष राहण्याची व्यवस्था किंवा फार्मसी असेल तर फार्मसीची राहण्याची पूर्ण व्यवस्था या वसतिगृहामध्ये केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, मग फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे का तर नाही, विद्यार्थ्यांसाठी नाही, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींसाठी पण वसतिगृह आहे। त्या वसतिगृहाची वेगवेगळी नावं आहे। काही ठिकाणी सावित्रीबाई फुलेचं नाव आहे तर काही ठिकाणी मुक्ताईचं नाव आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर या संदर्भात हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ आपण पूर्ण समजला असेल आणि या संदर्भात जर आपल्याला माहिती पाहिजे असल्यास विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला माझा नंबर देतो आहे आणि नेचर फाउंडेशनतर्फे आम्ही कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना मदत करत असतो आणि इतर संदर्भातही आपल्याला मदत करत असतो। तर आपल्याला जर गरज वाटली तर आपण मला फोन करू शकता। माझा नंबर मी देतो आहे 9403187359। निलेश नन्नावरे, नेचर फाउंडेशन, नागपूर। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले जेवढे काही विद्यार्थ्यांचे ग्रुप आहे, कॉलेजचे ग्रुप आहे, या सर्वांना शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना लाभ होईल आणि कोणत्याही रूमचा खर्च किंवा इतर ज्या गोष्टीचा खर्च आहे तो कोणताही खर्च येणार नाही आणि पुढील जो खर्च आहे निर्वाह भत्ता आणि इतर संदर्भात राहण्याचा हा मोफत होईल। विद्यार्थी मित्रांनो, याकरता हा छोटासा प्रयत्न होता। धन्यवाद मित्रांनो।